नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निफ्टी इंडेक्स लेवलला फ्लॅट केलेली, किरकोळ -20-30 पॉईंट मायनस उघडलेलं. पण त्यानंतरनं निफ्टी जो आहे तो 25,700च्या आसपासच रेंज बाउंड राहिला. 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह ते 10-20 पॉईंट निगेटिव्ह या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला. पण दिवसभरांमध्ये सेलिंग प्रेशरचंच जास्त मार्केटवर दबाव राहिला, सेलिंग प्रेशर राहिलं हायर लेवलवरून. जसं निफ्टी नवीन हायकडे जायचे, आजच्या दिवसभराच्या नवीन हायच्या आसपास गेला की तिथून दबाव यायला सुरुवात व्हायची. निफ्टी 30-40 पॉईंट पॉझिटिव्ह गेला की परत मायनसमध्ये स्लाईड व्हायचा, घसरायचा. बँक निफ्टी ओपनिंगपासून रिकव्हरीच्या मोडमध्ये होते, पण सरतेशेवटी तीही फ्लॅट क्लोजिंग झाली. एंटायर मार्केटवर तसं ओव्हरऑल दबाव राहिला. निफ्टी ऑलमोस्ट डेज हायपासून 100 पॉईंट मायनसमध्ये गेली. सेन्सेक्स जवळपास 500 पॉईंट डेज हायपासून मायनसमध्ये गेला. म्हणजे ऑलमोस्ट निफ्टी 26,750च्या आसपासवरून 26,600पर्यंत खाली आलेली. पण क्लोजिंगला थोडीशी मायनर रिकव्हरी आणि एक 70 पॉईंट मायनसमध्ये बंद झालं आहे. कारण आज जर दबाव येण्याचं कारण होतं की आज US सुप्रीम कोर्टामध्ये डिसिजन आहे टेरिफ्सला घेऊन, की टेरिफ्स जे आहेत ते वैध आहेत का अवैध आहेत यावर त्याचा डिसिजन येणार आहे. त्यामुळं ग्लोबल मार्केट्ससुद्धा त्याचा परिणाम होईल असं वाटतंय. त्यासोबत उद्या आपल्याला सुट्टी आहे, महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स आहेत, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी बघायला मिळेल. त्यामुळं मला वाटते थोडासा दबाव राहिला. कारण बऱ्यापैकी ट्रेडर्सनी पोझिशन शॉर्ट साईजला कंटिन्यू केली असं दिसतंय. कारण हायर लेवलला सेलिंग प्रेशर आहे आणि निगेटिव्ह न्यूज येण्याचे चान्सेस जास्त आहेत. इराणचं टेन्शन वाढलं. इराणमध्ये कधीही अमेरिका हल्ला करू शकते कदाचित, असे कॉमेंट्री सकाळीच ट्रम्पकडून आलेली आहे की इराणमध्ये मदत आम्ही पोहोचवत आहे आणि प्रोटेस्ट जारी ठेवा म्हणून. त्यामुळं थोडंसं या अनिश्चिततेमुळे मार्केट्सवर दबाव राहिला आहे. ग्लोबल अनसर्टिनिटीज वाढलेले आहेत. त्यामुळे निफ्टी 26,400च्या आसपासचा नवीन लाईफ टाईम हाय करून ऑलमोस्ट 25,500पर्यंत घसरलेला गेला या 4-5 सेशन्समध्ये. तर मला वाटते हा दबाव कंटिन्यू राहील आणि शुक्रवारी जे आहे ट्रम्प टेरिफ्स सुप्रीम कोर्टमध्ये USच्या काय होईल टेरिफ्सवर निर्णय, त्या अकॉर्डिंग आज US मार्केट मुवमेंट देतील आणि आपणाला शुक्रवारी त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळेल असं वाटते. तारीख डिले झाली, पुढची तारीख मिळाली तर कदाचित नो इम्पॅक्ट राहील. पण इराणचं संकट घेऊन सुद्धा मार्केट थोडंसं काळजीत आहे. त्यामुळे या सगळ्या ग्लोबल न्यूज, US टेरिफचे कोर्टातील निर्णय आणि इराणवरच्या संकटावर अमेरिकेचा काही हल्ला होतो का किंवा अमेरिका काही ॲक्शन घेते का, या अनुषंगानेच आपण सोमवारी मार्केटला सुरू करेन. त्यामुळे टेक्निकली बोलायचं असेल तर मार्केट मे बी कदाचित आयदर गॅप डाऊन होईल. पण टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टीला लोअर लेवलला 25,600 सपोर्ट आहे. 25,600च्या खाली गेला तर 25,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 25,700च्या वर मेंटेन राहिला तर 25,800-850पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स निफ्टीला आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये 25,700च्या वर 25,800-850पर्यंत जाईल. अदरवाईज 25,600 पहिला सपोर्ट आहे, त्याच्या खाली आला तर 25,500पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करा. बँक निफ्टी मेंटेन राहण्याचा प्रयत्न करते 59,500च्या वर. कालही 59,500च्या वर बंद दिला आहे, आजही त्याच रेंजला बंद दिला आहे. 59,500च्या वर मेंटेन राहिला तर 59,800पर्यंत जाईल. कालही आपण व्हिडिओमध्ये 59,800पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवलेली आणि आजचा डेज हाय ऑलमोस्ट 59,800च्या आसपासचा आहे. त्यामुळे उद्याच्यासाठीही 59,800 पहिला रेजिस्टन्स आहे. 59,800च्या वर 60,000पर्यंत बँक निफ्टी जाईल. 59,500च्या खाली आलं तर 59,300 पहिला सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली गेलं तर 59,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. गॅप डाऊन जसं मगाशी म्हटलं न्यूज बेस आहे, जिओ पॉलिटिकल टेन्शनचे न्यूज आहेत इराण आणि US कोर्टाच्या निर्णयामुळे, त्यानुसार मार्केटचं ओपनिंग असेल. पण या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही काम करू शकता. FIची विक्री कंटिन्यू. FIने काल 1,680 करोडची विक्री केली. DISने थोडंसं मार्जिनली बाईंग आहे, 1,300 करोडचं बाईंग आहे. आज NSEमध्ये 1,385 शेअर्स पडले, त्या बाजूला 1,488 शेअर्स पडलेले आहेत. 1,385 शेअर्स वाढलेले आहेत. 23 शेअर्स निफ्टीमध्ये वाढले, त्या बाजूला 27 शेअर्समध्ये पडझड आहे. निफ्टीमध्ये ऑलमोस्ट माहोल सेम आहे, वाढणारं पडणारे शेअर्स. NSEमध्ये थोडंसं वाढणारे शेअर्स थोडेसे जास्त आहेत पडणाऱ्या शेअर्सपेक्षा. सेक्टर इंडिसाइजेस बाबतीत बोलायचं झालं तर आज मेटल, पब्लिक सेक्टर, एंटरप्राइजेस आणि एनर्जी सेक्टर वाढलं. पडणाऱ्या सेक्टर्समध्ये IT, FMCG, रिअल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये दबाव बघायला मिळाला. बाकी सगळे सेक्टर्स, बँक्स वगैरे फ्लॅट बंद आहेत. ग्लोबल मार्केट ही अमेरिकन कोर्टाच्या निर्णय आणि इराणच्या संकटावर वॉच ठेवून आहे. त्यामुळे युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, मिक्स आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 150 पॉईंट मायनस आहे
कारण आज रुलिंग सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल आणि इराण बाबतीत सुद्धा काही हालचाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे US मार्केटवर दबाव आहे गेले 2-3 सेशन. आत्ताही डाऊ फ्युचर्स 150 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे जर ग्लोबल मार्केट्स खाली गेले तर आपण निश्चित गॅपडाऊन ओपनिंग करू शकतो. अदरवाईज ग्लोबल मार्केट्स वर आले तर पॉझिटिव्ह ओपनिंग मिळू शकतं. तर बघा सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. माझं जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.